उठल्या उठल्या पाय टेकवताना फार वेदना होत आहेत का? तर हे प्लांटर फेसाइटिस असू शकतो आणि हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. टाचदुखी होण्यासाठी एकतर कॅल्केनियल स्पर असू शकतो, म्हणजे कॅल्केनियम नावाचं एक पायाच्या पंजाच्या ठिकाणी हाड असतं, त्याला थोडंसं एक बोनी प्रोजेक्शन येतं आणि जेव्हा तुम्ही पाय टेकवता तेव्हा ते टोचतं आणि मग दुखल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्लांटर फेसाइटिस, म्हणजे प्लांटर फेशिया हा आपल्या तळपायाच्या इथे टाचेपासून पुढच्या बोटांपर्यंत जोडणारा एक फेशिया असतो, ज्याला सूज येऊ शकते, त्यामुळे देखील टाचदुखी होते. त्याच्या वेदना सुद्धा तीव्र असतात. इतरही अनेक कारणे आहेत, जसं वयानुसार साधारण 40 नंतर आपल्या शरीराची झीज होत राहते आणि त्याच्यामुळे सुद्धा टाचदुखी होऊ शकते. संधिवात, आमवात यासारखे काही वाताचे आजार असतील, सांध्यांचे आजार असतील, तर त्याच्यामध्ये लक्षण स्वरूप म्हणून सुद्धा टाचदुखी दिसते. तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्ही व्यायाम करत नाही आणि व्यायाम केला नाही की पुन्हा वजन वाढतं. ते वाढलेलं वजन सुद्धा ह्या टाचदुखीचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. काही व्यायाम करताय, म्हणजे झुंबा असेल, डान्स असेल, किंवा खूप पळत असाल, मॅरेथॉन धावत असाल, पण चुकीचे शूज वापरत असाल, आर्च फिट नसणारे शूज वापरत असाल, तरी देखील टाचदुखी होऊ शकते. म्हणजे टाचदुखी होण्यासाठी खूप कारण आहेत. त्यातलं नेमकं कारण कोणतं आहे हे बघून त्यानुसार जर का आपण औषधोपचार किंवा घरगुती उपाय केले तर तुमची ही टाचदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते.